खुर्ची कुठलीही असो, ती रिकामी दिसली की ती मिळवण्याची किंवा तिच्यावर बसण्याची इच्छा नक्की प्रत्येकांमध्ये होते. तो राजकारणी असो किंवा सामान्य माणूस. अशीच एक कहाणी आपल्या समोर काही दिवसात येणार आहे. ती म्हणजे खुर्ची चित्रपट. खुर्ची चित्रपट निमित्त आपल्याबरोबर खुर्ची या चित्रपटाचे कलाकार आणि निर्मात्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की फर्स्ट टाईम निर्मात्या गवळी मॅम ह्या प्रोड्यूस करताय फिल्म. सो काही दिवसांवर आता रिलीज डेट आली आहे. सो हाऊ यू आर फीलिंग? सुपर एक्सायटेड, नर्वस वाटतं आहे आणि खरंच लोकांची रिव्ह्यूजसाठी आम्ही थांबलो आहे. लोकांची प्रतिक्रिया काय असेल तर खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्व. अक्षय? नाही, खूप असे गुजबम्स यायला लागले, पोटात गोळायला लागला. आणि कितीही फिल्म्स तुम्ही केले असेल किंवा कुठलंही काम केलं असेल, जेव्हा तुमचं पहिलं काम दिसायला लागतं लोकांना तेव्हा तुमच्या पोटात गोळा येतोच, माझ्या तरी येतोच. आणि लोक कसे रिॲक्शन देतील, काय त्यांचं एक्सपेक्टेशन असतील अजून पुढे, याच्यासाठी थांबलो आहे मी. आतापर्यंत रिस्पॉन्स खूप भन्नाट आलेला आहे. सो आता एक्झॅक्ट रिॲक्शन जी आहे आणि प्रतिक्रिया जी काय असेल ते आता आम्हाला कळेल. एक्झॅक्टली. ट्रेलरमध्ये थोडी आम्हाला स्टोरी माहीत नाही कळते की नाही, बट थोडं लिटरली येते, पॉलिटिकल बेसिसवर आहे. तुम्हा सर्वांसाठी मला एक वाक्यात किंवा एका शब्दात तुम्ही सांगा की तुम्हाला खुर्ची म्हणजे काय वाटलं. मी इथून सुरुवात करते. मला खुर्ची म्हणजे अशी, म्हणजे खुर्ची तर खूप असतात, पॉलिटिक्सच्या असतात, अजून बाकी क्षेत्राच्या असतात, लॉयरची खुर्ची असते, अजून खूप सारे खुर्ची असतात. पण आम्ही ह्या मूवीमध्ये असे पॉलिटिशियन, ग्रामीण भागाचं राजकारण दाखवले. तर त्या खुर्ची मिळवण्यासाठी लोक काय काय करतात हे दाखवलं आमच्या मूवीमध्ये. करेक्ट. आणि तू कितवीत होतास जेव्हा तू हे फिल्म शूट केली? किंवा मी 5th होतो. वाव, ग्रेट. आणि तू श्रेया? मी 10th होते. खुर्ची म्हणजे तुझ्यासाठी काय? खुर्ची म्हणजे माझ्यासाठी आता सर्वच फील्डमध्ये जसं आर्यन बोलला की खुर्ची खूप महत्त्वाची असते, तसंच ह्या क्षेत्रामध्ये पण आमची ही जी खुर्ची आहे तीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे माझ्यासाठी. ओके. खुर्ची? प्रीतम? आय थिंक पॉवर, इन्स्पिरेशन आणि तुमची ताकद ॲज अ पर्सन. या वॉट यू आर. तुम्हाला न बोलता तुमची खुर्ची तुमचं सगळं काही सांगत असते की तुम्ही कुठल्या पोझिशनवर आहात. सो समोरच्याला काही बोलायची गरजच पडत नाही. ॲटोमॅटिकली ही अंडरस्टँड एव्हरीथिंग. या प्रोसेसमधनं गेलात तुम्ही फिल्मच्या, आणि ड्युरिंग दॅट प्रोसेस तुम्ही खूप असे, म्हणजे मी ट्रेलरमध्ये बघितलं आहे, लाईक भाई डॉनसारखं एकदम लुक होतं. हां, म्हणजे काय तेव्हा एवढं सगळं अटायर घेऊन काम करणं? ॲक्च्युली असे कॅरेक्टर मी पाहिले होते, पण स्वतः तो कधी ते कॅरेक्टर केलं नव्हतं. एक्साइटमेंट होती, पण तेवढा ऑकवर्डनेस होता, कारण की इतकं सोनं घालू आणि ते खरं सोनं आहे, त्यामुळे ते सोनं घालून वावरायचं आणि ते काढायचंच नव्हतं, कारण की ते असली असल्यामुळे आम्ही ते काढून नव्हतं ठेवत. सो ते घालून वावरायचं पूर्ण सेटभर किंवा कुठेही गेलं तरी, तर ते थोडं ऑकवर्ड होतं. पण जसं जसं आम्ही ते करत गेलो आणि ते जसं ते कॅरेक्टर आतमध्ये गेलं ॲज अन दॅट सम्राट पाटील म्हणून जेव्हा मी ते करायला लागलो, ते इतकं ते भिनत गेलं मला, तर ती चेन मी ठेवून घेतलेली आता. सो खूप वेगळं आहे, कारण की अशी भूमिका मी कधीच केली नव्हती. रोमॅन्टिक केली होती, कॉलेज गोईंग्स, ऐतिहासिक चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिलं होतं, पौराणिक कथांमध्ये तुम्ही पाहिलं होतं, पण अशी भूमिका कधीच केली नव्हती. सो खूप मजा येते आणि खूप वेगळं वाटतं आहे, पण खूप छान वाटतं आहे. कॅरेक्टरमध्ये पण एक चेंज येतो की आम्ही पण सगळीकडे तुम्हाला असं स्वीट बॉय म्हणूनच बघितलं आहे प्रत्येक मूवीमध्ये. सो ती आपल्याला पर्सनली आता तुम्ही पण दिसताय चेन वगैरे घालून आले, थोडा चेंज आहे. आता तो सम्राट पाटील आता दिसायला लागला स्वतःमध्ये सुद्धा, आणि आता तो फिल्म येते, तो एक्साइटमेंट आहे त्यामुळे ऑब्व्हियसली. आणि मला तसंच राहायला आवडतं, तसं म्हणजे चेन वगैरे नाही, पण आय लाईक बियर्ड आणि या सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे आता मजा येते जसं जसं जवळजवळ येतं. बरं योगिता मॅम, तुम्ही नक्कीच टिप्स दिल्या असणार आहे ना की नक्की नाही, कारण ते पुणेकरी आणि पुणेकरी आर व्हेरी इनबेडेड पॉलिटिशियनमध्ये, ते लुकमध्ये जसं ते सम्राट पाटीलचा लुक आहे. आणि मी उलटा आय वॉज सरप्राईज अँड शॉक, कारण आय तो लव्ड हिम इन दॅट. ते बियर्ड लुक, तो थोडा राऊडी लुक, ते डायलॉग, तो तो थोडासा गावरान भाषा, आणि ती छान वाटली मला. तर आय वॉज हॅपी अबाउट इट. जागेच. आणि परत ट्रेलरमध्ये आम्ही लव्ह स्टोरीज बघितल्या आहेत. थोडं तुम्ही काय सांगाल, ते शूटिंग दरम्यानची मज्जा काय होती? आता मला स्टार्टिंगला तर खूप ऑकवर्ड वाटत होतं. एक तर ही एवढी मोठी आणि मी एवढा छोटा आहे, तर ते असे भाऊ बहीण वाटत होतं. पण नंतर झालं आमचं जुळलं चांगलं. मग तसे आमची म्हणजे स्टार्टिंगला
स्टार्टिंगला आमचे असे सीन्स म्हणजे आता खूप टेक घ्यायचे, पण नंतर जेव्हा आमचं म्हणजे जवळ तू पण फर्स्ट फिल्म आहे तुझी, ह्याची पण डेब्यू फिल्म आहे ही. हां. ट्रेलरमध्ये तर नक्कीच छान दिसलंय. थँक्यू. आणि श्रेया, मला सुद्धा मज्जा आली. शूटिंग दरम्यानचं एखादी आठवण तुम्हाला असेल की यार हा पर्टिक्युलर सीन आम्हाला काय जमत नाही किंवा मज्जा आली असेल कुठल्या सीनमध्ये? आमच्या जवळजवळ प्रत्येक सीनलाच मजा यायची, कारण आम्ही गावामध्ये शूट करत होतो. आमचं शूट सुरू झालं की सगळी लोक बघायला यायची आणि त्यांना एक मजा यायची की ही मोठी मुलगी आणि हा छोटा मुलगा, यांची लव्ह स्टोरी बघायला त्यांना पण अजून मजा यायची. मग ते बघून आम्ही पण एन्जॉय करायचो. बरं, हे बघून तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय रिॲक्शन? माझे फ्रेंड्स तर खूप असे शॉक्ड होते आणि अमेज्ड होते, कारण मी स्कूलमध्ये मी असा एकदम शांत नॉर्मल असतो, पण मला जेव्हा त्यांनी मूवीमध्ये बघितलं ते खूप म्हणजे त्यांचं काय माहिती काय झालं त्यांना. हां, आणि ते शॉक झाले आणि त्यांना तेवढी एक्साइटमेंट पण आहे की मूवी बघायची, की ह्यांनी काय केलं आहे आता बघू ना. तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये काय? माझ्यासुद्धा फ्रेंड सर्कलला आमचे सॉन्ग असतील, ट्रेलर, टीजर इतकं आवडले आणि ते म्हणतात की तुमचा प्रत्येक सॉन्ग असेल किंवा ट्रेलर, त्या प्रत्येक याच्यामध्ये एक वेगवेगळा सस्पेन्स येतो आहे. तर त्यांना वाटलं मूवीमध्ये सुद्धा खूप सस्पेन्स आहे, ते बघितल्यावरच कळेल. परत तू 10th होतीस बोलली. 10th बोर्ड आणि मूवी, हाऊ डू यू मॅनेज? ते एकदम आला आणि चांगली गोष्ट म्हणजे लॉकडाऊन झाला आणि आमचे बोर्डच कॅन्सल झाले. सो कोरोना पास. येस. ओके, ही झाली बच्चा कंपनीची लव्ह स्टोरी. नाव अडल्ट लव्ह स्टोरी. हाऊ डू यू फील? म्हणजे तुम्हाला कसं वाटलं ते शूट करताना किंवा काही आठवणी? Of course, it feels great, like when you work with such a professional actor, and he has done a lot of work in industry. So माझी अक्षयसोबत पहिली सिनेमा असला तरी तो इतका प्रोफेशनल आणि छान आहे की मला असं कधी वाटलं सुद्धा नाही की नो आय एम वर्किंग विथ इझी गोईंग होतं सगळं. आणि असे खूप असे लवीडवी सीन होते, गर्ल नेक्स्ट डोअर किंवा बॉय नेक्स्ट डोअर असे सीन होते. सो त्यामुळे फार असं काही हे नाही वाटलं, बिकॉज आम्ही प्रोफेशनली आर्टिस्ट आहोत. सो वी एन्जॉयड अवर केमिस्ट्री. चांगला वाटलं, कारण की जेव्हा आर्टिस्ट परफॉर्म करतो, जर तो एका आर्टिस्टचा जर परफॉर्मन्स चांगला वाटला त्याचा अर्थ समोरचा आर्टिस्ट तितका त्याला वाव देत असतो. म्हणजे आपण समोरच्या आर्टिस्टनं तुम्हाला स्पेस दिली ॲक्टिंग करायची किंवा ती कम्फर्टनेस, तर नक्कीच ती केमिस्ट्री जास्त फुलून दिसते. आणि मला वाटतं की तीच जास्तीत जास्त तुम्हाला आता दिसेल फिल्ममध्ये, आणि ती आमच्याशी केमिस्ट्री जुळली आहे आणि चांगला बॉन्ड झाला आणि चांगले गिव्ह अँड टेक्स झाले, त्यामुळे खूप मजा आली काम करताना. ओके, परत तुमच्याकडे येते. प्रोड्युसर आहात आणि कलाकार जेव्हा तुमचा हजबंड आहे, सीन्स बघताना थोडंफार तर काही वाटलं असेल ना? थोडाफार नॅचरली, पण आधीच एक्सेप्ट केलेलं ना ॲक्टरशी लग्न करते तो इट इज लाईक यू हॅव टू टेक इट, राईट, एव्हरीथिंग कम्स अलॉंग विथ इट. तर हो, पण एक मर्यादित सीन असतं तर काय नाही, सर्व चालतं आपल्याला. ओके, शेवटचा प्रश्न असा आहे की प्रेक्षकांसाठी तुम्ही काय एक 12 जानेवारीला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होत आहे. सगळ्या प्रेक्षकांना हीच विनंती आहे की 12 जानेवारीला सिनेमागृहामध्ये जा, तिकीट काढा, तुमची खुर्ची बुक करा आणि आमचा खुर्ची हा सिनेमा बघायला प्लीज या. दिस इज नम्र विनंती, नक्की या. खुर्ची हा सिनेमा आम्ही खूप मेहनतीने कंप्लीट केलेला आहे. आता तो आमचा सिनेमा होता, पण आता हा सिनेमा तुमचा होणार आहे लवकरच. सो 12 जानेवारीला जावा, नक्की खुर्ची बघा आणि तुमची खुर्ची बुक करा. तुम्ही पण एखादं प्रेक्षकांना? तर आमची 12 जानेवारीला खुर्ची मूवी येते, 3 वर्षाची मेहनत. तर तुम्ही नक्की कुठल्या पण चित्रपटगृहात जाऊन बघा, लांब जवळ कुठं पण बघा, पण आणि खुर्ची बघा. तर ही सत्तेची खुर्ची नेमकी कोणाला मिळणार आहे हे बघायसाठी 12 जानेवारीला हा मूवी रिलीज होतोय. कॅमेरा पर्सन अजय गुप्तासह मी अदिती पाटील, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.